नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. दिसायला तर इतके छान दिसतात, दिसताना हे पेढे दिसतात पण हे पेढे नाही आहेत, तर हे आहेत आंब्याचे लाडू. आणि आमच्याकडे दरवर्षी आंब्याचा सीझन आला की आम्ही एकदा तरी ही रेसिपी बनवतोच. तर खूप छान टेस्टी असे हे लाडू आहेत आणि इतके आवडतात मुलांना, तर इतके आवडतात ना, तर ते एकदा तरी ते उन्हाळ्यात आंब्याचा सीझन चालू झाला की ते बनवावेच लागतात. आणि रेसिपी पण अगदी सोपी आहे आणि साहित्यही खूप कमी लागतं. तर मी ऑलरेडी याची रेसिपी शेअर केली आहे. तर मी खावा बनवला होता आणि मग त्याच्यापासूनच बनवलं होतं लाडू. तर आजची जी रेसिपी थोडीशी वेगळी केली आहे मी, पण तितकीच टेस्टी आहे आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे आणि अगदी पटकन बनवून होते, खूप जास्त वेळ लागतही नाही. तर सर्वात आधी कढई छान गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी साधारणतः कपने मेजर केला तर 2 कप भरेल इतका आंब्याचा रस आहे, तर तो ॲड केला आहे. तर मी मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतला आणि आंब्याचा रस ॲड केल्यानंतर आपल्याला उलटण्याने ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आंबे किती प्रमाणात गोड आहेत आणि आपण खवा किंवा दूध असेल जे पण वापरणार आहे, तर ते त्याच्यासाठी कितपत गोड हवं आहे त्यानुसार आपल्याला साखर टाकायची. तर मी साधारणतः 3 चमचे इतकी साखर टाकली होती, कारण ऑलरेडी आंब्याचा रस भरपूर असा गोड आहे, आंबट असे आंबे नाही आहेत, त्याच्यामुळे मी साखर थोडी कमी वापरली. आणि ह्याच्यामध्ये मी दूध पावडर ॲड करणार आहे आणि दूध पावडरला पण थोडासा गोडसरपणा असतोच, त्यामुळे साखर जास्त नाही लागत. जर तुम्ही खवा वापरला तर थोडीशी साखर जास्त लागेल, किंवा दुधापासून जरी तुम्ही खवा केला असेल किंवा दूध जरी वापरलं असेल तरीही त्याला थोडंसं साखर जास्त लागते. तर 1 कप दूध पावडर ॲड केली आहे आणि हे सगळं सतत मिक्स करून घेते आहे. आंब्याच्या रसाला उकळी येऊन दिली आहे आणि त्यानंतर मी साखर टाकली आहे आणि नंतर मग मिल्क पावडर आहे तर ती ॲड केली आहे. त्यामुळे लगेचच जे मिश्रण आहे ना ते अगदी दाटसर होऊन जाईल आणि खूप जास्त वेळही जाणार नाही आहे. आणि जायफळ आहे थोडंसं किसलं मी, तर वेलची पावडर, जायफळ तुम्हाला जेवढं आवडेल ना तो फ्लेवर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि आता हे सतत आपल्याला चमच्याने उलटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध पावडरच्या ज्या काही घाटी असतील ना थोड्याशा, तर त्या मोडल्या जातील. आणि किसलेलं आणि मिक्सरला बारीक केलेलं हे खोबरं आहे, जे आपण रेग्युलर भाजीसाठी वापरतो, सुकं खोबरं, तर तेच वापरले मी. आणि ते डेसिकेटेड कोकोनट वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे. घरामध्ये आपण खोबरं जे आणतो भाजीसाठी तर तेच किसले आणि त्याचं वरचं जे आवरण आहे ना काळ्या रंगाचं, तर तेही काढलं नाही, मी डायरेक्टली किसून घेतलं. तर त्यामुळे थोडासा रंग आहे तर त्याचा ह्या मिश्रणाचा थोडासा रंग जो आहे तर तो थोडासा बदलला आहे. तुम्हाला अगदी पांढरी शुभ्र हवं असेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट किंवा मग जे खोबरं असतं त्याचा वरचा जो काळा आवरण असतं ना तर ते पिलरने काढून घेतलं आणि मग किसून टाकलं तरी पण चालेल. मी मिक्सरला थोडं बारीक केलं आहे, कारण मुलांना असं ते बऱ्यापैकी वेळेला खोबरं आवडतही नाही दाताखाली आलं तर त्यासाठी मी ते अगदी बारीक फाईन पेस्ट करून घेतली त्याची. आणि बघू शकता खोबरं टाकल्यानंतरही अगदी व्यवस्थित छान असं मिश्रण दाट झालंय. आणि आता हे थोडंसं स्प्रेड करून घेणार आहे आणि मी ते थंड करून घेणार आहे, जेणेकरून थोडंसं घट्ट होईल ते, म्हणजे त्याचे लाडू आपल्याला बनवता येतील, कारण गरम असताना ते बऱ्यापैकी सॉफ्ट आहे. तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे, तुपाने पण छान चव येते. आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्प्रेड करून ते थंड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बनवायचे, कारण हे मिश्रण खूपच सॉफ्ट असते त्यामुळे लाडूही पटकन बनले जातात. कोरडं झाल्यानंतर लाडू बनणार नाहीत वगैरे असं काही होत नाही. आणि मी हाताला थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे ते मिश्रण जे आहे तर ते हाताला जास्त चिकटणार नाही. आणि याला वरून लावण्यासाठी मी थोडीशी दूध पावडर घेणार आहे. पिठी साखर घेतली तरी पण चालेल, किंवा खोबरं जास्त बारीक केलेलं किंवा डेसिकेटेड कोकोनट आहे एकदम बारीक केलेलं, तर ते लावलं तरी पण ते दिसायला छान दिसतं. आणि मुलांना तर बऱ्यापैकी दिसायला आकर्षक असणाऱ्याच गोष्टी जास्त आवडतात. तर बघू शकता तुम्ही. आणि आता सर्व बाजूने मी त्याला
मिल्क पावडर जे आहे, दूध पावडर ती लावून घेते. इतका छान दिसतोय, दिसताना तो पेढा दिसतोय पण चवीला तर इतका छान आहे ना. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता तयार झाले लाडू. आणि याच पद्धतीने मी सगळे लाडू आहेत तर ते बनवून घेते. आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी तयार झाली आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता सगळे लाडू बनवून तयार झालेत. जर तुम्ही गोड कमी खात असाल, गोड खात नसाल तर तुम्ही आमरस, जर गोड असेल तर तुम्ही साखर बिलकुल नाही वापरली तरी पण चालेल. पण आंबे जर आंबट असतील, थोडंसं आमरस जर आंबट असेल ना तर साखर वापरावी, तर त्याला टेस्ट छान येते. इतके छान आणि टेस्टी झाले होते. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.